मित्रांनो, काही दिवसापूर्वी आज प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाच्या ट्रेलर मधील लेझिम दृश्यावरून वाद निर्माण झाला होता। अनेक लोकांनी सोशल मीडियावर आपलं मत देखील मांडलं होतं। यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती। या भेटीबद्दल राज ठाकरे मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात म्हणाले होते की हा चित्रपट गृहात जाऊन सगळ्यांनी चित्रपट पाहावा। मित्रांनो, काही दिवसापूर्वी आज प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाच्या ट्रेलर मधील लेझिमच्या दृश्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर आपलं मत देखील मांडलं होतं। यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीबद्दल राज ठाकरे मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात म्हणाले होते की सर्वांनी हा चित्रपट पाहावा थिएटरमध्ये जाऊन। मित्रांनो, छावा या सिनेमाबद्दल सांगितले जात आहे की 2025 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे। पाहूयात याविषयी सविस्तर माहिती। नमस्कार, मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, खरंच 2025 चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार का छावा? ऍडव्हान्स बुकिंग कोट्यावधींचं, महाराष्ट्रात सिनेमाचा बोलबाला, पहिल्या दिवशी किती कोटी कमवणार सिनेमा, असे अनेक प्रश्न विचारले आणि बोलले जात आहे। अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांचा बहुप्रतीक्षित छावा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला। सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाचा बोलबाला दिसत आहे। छावा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंग मध्ये 13 कोटी रुपयांची कमाई केली। सिनेमासाठी पहिलाच दिवस खास असणार आहे। तर विश्लेषकांच्या मते पहिल्या दिवशी सिनेमा किती कोटींची कमाई करू शकतो हे जाणून घेऊया। छावा सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंग मध्ये किती केली कमाई? सध्या सर्वत्र छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे। सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षित होते। अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपट गृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी देखील जमली। सॅक निकलीच्या रिपोर्टनुसार छावाने प्री बुकिंग केलेल्या तिकिटांच्या विक्रीतून अंदाजे 13.78 कोटी रुपये कमावले आहेत। या सिनेमाने देशभरात 14,063 हून अधिक शो साठी 4.87 लाख तिकिटांची विक्री केली आहे। सांगायचं झालं तर सिनेमाने नेट ऍडव्हान्स बुकिंग मध्ये 13 कोटींची कमाई केली, तर ब्लॉक सेटसह एकूण 17.87 कोटी रुपये गल्ल्यात जमा झाले। छावा सिनेमाची बंपर ऍडव्हान्स बुकिंग पाहता इंडस्ट्रीतील विश्लेषकांचा असा अंदाज आहे की विकी कौशलचा सिनेमा पहिल्याच दिवशी 23 ते 25 कोटींचा गल्ला करू शकते। ट्रेंड विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा अधिक फायदा होऊ शकतो। छावा सिनेमा महाराष्ट्रात अधिक कमाई करू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे। दिल्ली वगळता अन्य राज्यांमध्ये सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंग मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा देखील कमी कमाई केली आहे। मित्रांनो, छावा सिनेमा आणि कॅप्टन अमेरिका ब्रेव्ह न्यू वर्ल्ड सिनेमाशी काटेकी टक्कर असू शकते। आता पूर्ण आठवड्यात छावा आणि कॅप्टन अमेरिका ब्रेव्ह न्यू वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार पाहणे महत्वाचं आहे। तेव्हा पाहत रहा इनसाइड स्टोरी आणि आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।